नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण अकोले येथील आहोत आणि भव्य महामोर्चा हा उपवर्गीकरणासाठी अनुसूचित जातीतर्फे करण्यात आला। आपल्यासोबत सन्माननीय सचिन साठे साहेब आहेत। आपण त्यांच्याशी थेट या विषयावर काही जाणून घेणार आहोत। सर आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल उपवर्गीकरणाबद्दल, काय सांगाल साहेब? अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी अकोला जिल्ह्याच्या वतीनं हा प्रचंड मोठा मोर्चा मातंग आणि इतर उपेक्षित वाल्मिकी मेहतर या समाजाच्या वतीनं आयोजित केलेला आहे। आणि या मोर्चातून आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तेलंगणा, कर्नाटक इतर राज्यांप्रमाणे हे आरक्षण उपवर्गीकरण लागू झालं पाहिजे। काय सांगाल? आपल्यासोबत इतरही काही ज्येष्ठ नेते उपकरणासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडे काय सांगाल सर? 2024ला जो निर्णय आला त्या निर्णयाचं 5 राज्यामध्ये अंमलबजावणी होती आहे। महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? का सरकार घाबरत आहे आणि कुणाला घाबरत आहे आणि कशामुळं घाबरत आहे? तुम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना द्या म्हणून, 5 राज्यात झालंय ना। महाराष्ट्रात काय प्रॉब्लेम आहे? अरे केंद्रात बी सरकार तुमचं आहे, राज्यात बी सरकार तुमचं आहे, पूर्ण ताकदीने सरकार तुमचं आहे। तुम्हाला कुणाच्या कुबड्याची पण गरज नाही, एवढ्या शक्तीनं तुम्ही आहात। तुम्हाला अडचण कसली आहे? माझं एवढंच मत आहे की हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा आणि तालुक्यावरती सुद्धा या सरकारच्या विरोधामध्ये आता आंदोलनं उभा टाकत आहेत। महाराष्ट्रभर आपलं तीव्र आंदोलन सुरू आहे का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यावरती तर आता पहिला टप्पा जिल्ह्यावरती आंदोलन होत आहेत। येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आणि येणाऱ्या काळात गावामध्ये सुद्धा आंदोलन होतील। सरकारने 2024ला आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली पाहिजे। सरकारने कुठलीही कुणाची वाट न पाहता, कोणत्याही गोष्टीची वाट न पाहता हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि आरक्षण उपवर्गीकरण लागू केलं पाहिजे ही आमची भूमिका। तर हे होते येथील काही सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ साठे। त्यांनी त्यांची प्रतिक्रिया म्हटली की हे उपवर्गीकरण हे झालंच पाहिजे जेणेकरून गोरगरिबांना न्याय मिळेल, अशी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे।